मी माझ्या नवऱ्याचा लॉस केलाय, माझ्या मुलींचा बाप गमावला, हा लॉस केला, हा लॉस मी आयुष्यात कव्हर करू शकणार नाही आता. आणि ते असते तर मी आज पत्राच्या शेडमध्ये सुद्धा राहू शकले असते, कारण ते माझा आधार होता. लेकरांना दवाखाना लागतो, बाहेरचं लागतं, स्कूलचा खर्च असतो, खूप असतो कुटुंबाचा खर्च. तर ते त्यांना ते जाणीवच नसायची. त्यांचं म्हणणं की नाही दुसरे लेकरं कसे राहतात तसं. तर दुसऱ्या लेकरांमध्ये आणि आपल्या लेकरांमध्ये फरक असेल. लग्नाआधीचं आयुष्य एकदम चार्मिंग होतं माझं. माझ्या आई वडिलांची मी प्रचंड लाडकी. आणि लग्न झाल्यानंतर माझे हस्बंड पण मला सपोर्टिव्ह, खूप सपोर्टिव्ह मिळाले. अपेक्षा हीच असायची की माझ्यावर जी वेळ आली ती माझ्या मुलींवर नको यायला. काही गोष्टी अशा घडत गेल्या की आज परत तीच रिपीट वेळ मला एकटीलाच परत उभं राहावं लागलं. आणि माझे हस्बंड सुद्धा सेम मला तशाच पद्धतीचे भेटले. म्हणजे आम्ही लोकांना हेल्प करायला कधी दोघं जण मागे पुढे बघत नसायचो. एकतर मी स्त्रीवादी पहिल्यापासूनच होते, लग्नाच्या आधीपासूनच. मला भेदभाव मुलगा मुलगी हे जमत नसायचं. पण लग्न झाल्यानंतर माझे हस्बंड सेम माझ्या स्वभावाला पूरक भेटले मला. मुलगी झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला तुमच्या? मुलगी झाल्यानंतर स्टेबिलिटी आली आमच्या आयुष्यात. मार्केटिंग फील्डमध्ये हे वरचे पैसे वगैरे हा गोष्टी विषय असतो. शेअर मार्केटकडे त्यांना मग कुठेतरी इकॉनॉमिकली नीड लागायला लागली. कोरोनामध्ये त्यांनी त्यांचा जॉब सुद्धा सोडून दिलेला होता शेअर मार्केटसाठी. काही आणलं की चिडायचं, काय गरज यायची, कशासाठी, मग तू खर्चच करते. तर तुम्ही त्या 1% सारखं जर बरोबरी करायला जात असाल तर 1% लक येईपर्यंत तुमच्या इकडे 100% कधी जाईल कळणार नाही. तर त्यांनी जेव्हा रेकॉर्डिंग केली ना, तर रेकॉर्डिंगमध्ये सेम असंच बोलले, कविता नावाचं मी पुस्तकच वाचलं नाही म्हणे. कविता नावाचं जर पुस्तक वाचलं असतं ना तर आज आयुष्यात श्रीमंत माणूस असतो. मेसेजमध्ये पण तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं. मेसेजमध्ये त्यांनी माफी मागितली. फक्त माझ्या संसारातले, माझ्या हस्बंडने सुसाईड केलं पण त्यांनी संसार ठेवलाय, तो मला पुढे चालवायचा आहे. 10चा ठोका असेल तर माझ्या नवऱ्याचं 10 असायचं की 10ला झोपले पाहिजे. आज रात्रीचे 3 वाजून 4 वाजून झोप येत नाही, कारण तो धाक देणारा व्यक्ती घरात नाहीये. पहिल्यापासून जर चौरस कुटुंब बघतोय आणि त्यातनं अचानक बापाची एक्झिट होतीये तर ती मानसिकता लेकरांवर किती बितत असेल. नमस्कार, मी लाईव्ह गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या मल्टी मिलेनियर पॉडकास्ट सिरीजमध्ये. आपण दरवेळी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. आपण सगळ्यांचा संघर्ष बघितलेला आहे, स्त्रियांचा संघर्ष बघितला आहे, पुरुषांचा बघितलेला आहे. परंतु एका स्त्रीने ज्यावेळी नवरा गमावलेला असतो त्यावेळी तिचा कसा संघर्ष असतो हे बघण्यासाठी आज आपण आपल्या मंचावर आमंत्रित केलेलं आहे कविताताई यांना. नमस्कार कविताताई. नमस्कार. तुमचं खूप स्वागत आहे. तुम्हाला कळणारच आहे की नेमकं त्यांनी आयुष्यात काय फेस केलेलं आहे. नवरा गेल्यानंतर स्त्रीला कुठल्या कुठल्या यातना भोगाव्या लागतात आणि काय तिच्या पुढे चॅलेंजेस येतात आणि ती समाजाला, त्या चॅलेंजेसला, फॅमिलीला आणि स्वतःला सुद्धा कसं फेस करते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. बाहेरून आपल्याला सगळ्यांचंच आयुष्य खूप सुंदर दिसतं कारण आपलं ते असतं, बऱ्याच वेळा नसतं. परंतु त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला बिकॉज ऑफ शेअर मार्केट तो खूप भयानक आहे. आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात. सो वेळ न घेता आपण डायरेक्ट जाऊया कविताताईंच्या परिचयाकडे. कविताताई नमस्कार. माझंही नाव कविता आहे, तुमचंही नाव कविता आहे. छान कविता होणार आहे आज. कविता मिळून आज धडा निघणार आहे. डेफिनेटली. सो तुमचं खूप स्वागत आहे आणि तुमचा परिचय माझ्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी कविता सानप तारे. मी छत्रपती संभाजीनगरवरून आलेले आहे आणि मी आज इथे माझ्या जीवनातील संघर्ष म्हणजे शेअर मार्केटमुळे माझं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालेलं आहे तर त्याबद्दल मी इथे आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून माझ्यासारखी वेळ कुणावरही येऊ नये. म्हणजे ज्यावेळेस माझ्यावर ही वेळ आलेली होती त्यावेळेस माझ्या मनात एकच प्रश्न यायचा की ही वेळ माझ्या दुश्मनावर पण येऊ नये. तर त्यासाठी पॉडकास्ट करण्याचा उद्देश माझा हाच आहे की थोडंसं का होईना माझ्या पॉडकास्टमुळे ज्यांच्यावर ही वेळ आलेली आहे तर ती वेळ पुढे वाढू नये आणि कधी ज्यांनी ह्या गोष्टी बघितल्या आणि तर ती वेळ त्यांच्यावर येऊच नाही. तर त्यासाठी मी इथे आलेली आहे. ओके, तर आपण सुरुवात करूया ताई की आता लग्न आधी तुमचं आयुष्य कसं होतं आणि लग्नानंतर कसं होतं आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायला नक्कीच आवडणार आहे. लग्न आधीचं आयुष्य एकदम चार्मिंग होतं माझं. वजनाने बारीक 42 किलो वेट होतं माझं, कारण टेन्शन नसतं ना लग्नाच्या आधी. आई वडिलांची एकुलती एक मुलगी, 2 भाऊ. माझ्या आई वडिलांची मी प्रचंड लाडकी. म्हणजे वडिलांनी मला कधी हात सुद्धा उगारलेला नसेल. फक्त एकदा मूर्ख म्हटले तर मी 2 तास रडणारी. मी ह्या लेवलची मुलगी होते, म्हणजे एकदम लाडाकोडात वाढलेली. आणि
म्हणजे माझे वडील गेले तर लग्नाच्या आधीच गेले 1 महिना, तर त्यानंतर माझ्या म्हणजे तब्येतीवरही परिणाम झाला, मानसिकतेवरही. म्हणजे मानसिकता अशी की खचून, म्हणजे वडील आपला आधार असतो, आपला घराचा आधारस्तंभ वडीलच असतात. तर ज्यावेळेस माझे वडील गेले ना, त्यावेळेस मी परिपूर्णपणे खचून गेलेली होते. म्हणजे मला आधारच नाही आणि आता मला सगळ्या गोष्टी एकटीलाच करायच्या आहे, हे मी कुठेतरी माझ्या माइंडमध्ये त्या गोष्टी फिट करून घेतलेल्या होत्या. त्यामुळे मी ना सासरी त्रास दिला ना माहेरी कोणाला त्रास दिला, मी माझ्या गोष्टी एकटी हँडल करत राहिले. आणि लग्न झाल्यानंतर माझे हस्बंड पण मला सपोर्टिव्ह, खूप खूप सपोर्टिव्ह मिळाले. तर पण काही गोष्टी अशा घडत गेल्या की आज परत तीच रिपीट वेळ मला एकटीलाच परत उभं राहावं लागलं. बापरे. आणि हीच म्हणजे अपेक्षा हीच असायची की माझ्यावर जी वेळ आली ती माझ्या मुलींवर नको यायला, पण शेवटी तीच वेळ आली. आली. लग्नाआधी तुमचा स्वभाव कसा होता आणि लग्नानंतर कसा झाला, किंवा काय बदल घडले स्वभावामध्ये? माझ्या घरी म्हणजे माझ्या वडिलांचे संस्कार असे, कुणाचं ऐकून पण घ्यायचं नाही, कुणाला त्रासही द्यायचा नाही. तर तोच माझा स्वभाव, फक्त त्यावेळेस माझा स्वभाव होता, पण प्रॅक्टिकली स्वभाव माझा तो वर्क माझ्या लग्नानंतर मला करावा लागला. कारण साहजिक नवीन फॅमिलीमध्ये असतो, आपल्याला त्यांच्या बुद्धीप्रमाणे किंवा त्यांच्या वैचारिकतेने आपल्याला ते जज करत असतात. तर तिथे कधी कधी मला तो स्वभाव दाखवावा लागायचा. मी कधी म्हणजे आजही माझा स्वभाव सेम तसाच आहे. मी कुणाला त्रास देत नाही आणि कुणी जर मला त्रास दिला तर तो मी सहनही करत नाही. म्हणजे माझ्या वडिलांचं असं म्हणणं असायचं, इव्हन शेजार धर्म असो किंवा लोकांच्या बाबतीत माझ्या वडिलांचे विचार जे असायचे, आणि सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्सर घरामध्ये आपले वडीलच असतात असं मला वाटतं. डेफिनेटली. तर मी माझ्या वडिलांनी जे काही मला सांगितलं ना, तर मी ते ऐकायचे. आणि माझे वडील खूप छान म्हणजे आमचं वारकरी सांप्रदायिक असल्यामुळे साहजिकच विचारांची पातळी ही अति उंच होती पहिल्यापासूनच. तर कधी शेजाऱ्यांकडून उधारी जास्त घ्यायची नाही, किराणा उधार भरायचा नाही, किंवा शेजाऱ्यांची काही गोष्ट चोरायची नाही. म्हणजे अशा बेसिक छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पण जे आयुष्य जगण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचे असते. ठरतं. म्हणजे कधी कुणी घरी जरी आलं तर आपण त्यांच्यावर उपकार करत नाहीये, त्यांचं खाणं पिणं आपण काढायचं नसतं. कारण माझ्या वडिलांचं एक फार ब्रीद वाक्य असायचं, खाणे खाणे दाणे दाणे पर लिखा है खाणे वाले का नाम. तर ती गोष्ट मग त्यामुळे आमच्याकडे लग्नाच्या आधी पण माझ्या आईकडे वगैरे पाहुणे रावण्यांचं खूप अशी येणं जाणं चालू राहायचं. म्हणजे हेल्पफुल नेचर असायचं मम्मीचं पप्पांचं, की तुम्ही या आम्ही मदत करतो. मग तेच कुठेतरी संस्कार माझ्या मध्ये आले. आणि माझे हस्बंड सुद्धा सेम मला तशाच पद्धतीचे भेटले. म्हणजे आम्ही लोकांना हेल्प करायला कधी दोघं जण मागे पुढे बघत नसायचो. वाव, छान, खूपच छान. मग नवऱ्याचा स्वभाव कसा होता आणि कसे होते ते? त्यांचा पण स्वभाव एक म्हणजे शांत होते खूप. त्यांना बाहेर इन्व्हॉल्व्ह होता येत नसायचं, पण मला खूप जीव लावायचे ते. माझ्या बाबतीत खूप म्हणजे सपोर्टिव्ह पण होते, केअरिंग पण होते. लग्न झाल्यानंतर मी त्यांचा जो स्वभाव बघितला, कारण ऑब्झर्वेशन पॉवर हे प्रत्येक लेडीजमध्ये असते. जरी ते सामान्य दिसायचे ना, पण माझा असा स्वभाव असायचा की मी प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करायची. ते माझ्या बाबतीत जे जे करायचे ना, तर ते मला आवडायचं. तर त्यामुळे रंगरूप वगैरे हा भेदभाव कधी आमच्या दोघांमध्ये आलाच नाही. मला त्यांच्यावर खूप जीव आणि त्यांचाही माझ्यावर खूप जीव असायचा. पण कधी कधी त्यांना तो व्यक्त करता येत नव्हता, ते मला कळायचं, पण ती कृतीतून ते व्यक्त करायचे. म्हणजे एकतर मी स्त्रीवादी पहिल्यापासूनच होते, लग्नाच्या आधीपासूनच. मला भेदभाव मुलगा मुलगी हे जमत नसायचं. मी जरी एकुलती एक असली तरी माझ्या आईने दोन्ही भावांमध्ये मला तिसरं भावासारखंच वागवलं तर ठीक आहे, नाही तर मी भांडायचे. म्हणजे इव्हन काम पण तू वाटून का देत नाही म्हणून माझ्या आईचं माझंही तिथे खटकायचं. म्हणजे ते बंडखोरपणा माझ्या अंगामध्ये आधी पण होता. पण लग्न झाल्यानंतर माझे हजबंड सेम माझ्या स्वभावाला पूरक भेटले. मला म्हणतो ना आपण की आपला जो साथीदार असतो ना, तो बरोबर देव आपल्याला शोधून देत असतो. म्हणजे माझ्या विचार नेमल्या गेलेल्या असतात. राईट. इथे येऊन आपण एकमेकांना भेटतो. यू आर मेड फॉर इच अदर. राईट. म्हणजे त्यांचं असं असायचं की मला घरात प्रत्येक छोट्या छोट्या कामाला त्यांची म्हणजे मी नवरा आहे मी का करू हा शब्द नसायचा. तर मी सुद्धा मग त्यांच्या बाहेरचे कामं मी करायचे. म्हणजे मुलींचे स्कूल असो, मीटिंग्स असो किंवा काही डॉक्युमेंटचे कामं मी बाहेर, म्हणजे मी पण एक ऍज अ वाईफ होते, पण जेंट्स सारखे मी पण कामं केले. आणि ते हजबंड असताना सुद्धा त्यांनी घरामध्ये थोडीफार मला मदत करणं, इव्हन आम्ही दळण सुद्धा दोघं जण सोबत निवडायचो. मग एवढा कॉपरेटिव्ह हजबंड असल्यानंतर म्हणजे मला सुख लागलं, मी सुखात होते. मग मुलगी झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला तुमच्या? मुलगी झाल्यानंतर स्टेबिलिटी आली आमच्या आयुष्यात. म्हणजे काय असतं, माझी मोठी पहिली मुलगी झाली. स्टेबल असतोच आपण लग्न झाल्यानंतर, पण मी वडिलांचं दुःख वगैरे माझ्या माइंडमध्ये कंटिन्युअसली असायचं. मुलीचा जन्म होईपर्यंत 9 महिन्यामध्ये मला रोज एक स्वप्न पडायचे, पप्पा आलेत म्हणून. ती आता एक मानसिकता असेल, मी काहीतरी खूप गमवलं असल्यामुळे मला ते कंटिन्युअसली रोज स्वप्न पडत होतं. तर तशा पद्धतीने मला व्हायचं. पण जेव्हा माझी मुलगी झाली ना, तर मी मेंटली तर एकदम रिलॅक्स झाले की माझ्या आयुष्यात
म्हणजे हजबंड तर आलेच, पण अजून माझ्या आयुष्यामध्ये माझी मुलगी, आणि मला बहीण नसल्यामुळे मला तिचं खूप अति लाड, आणि माझ्या हजबंडला पण म्हणजे जीव की प्राण पहिली मुलगी. तर खूप असं त्यांना पण संसाराबद्दल कळायला लागलं, त्या गोष्टी तिच्याबद्दल, म्हणजे त्यांना इव्हन बर्थडे केक सुद्धा माहिती नव्हता. अरे बाबा. पहिल्या बर्थडेला त्यांना केक आणायला सांगितलं तर त्यांनी थोडंसं हलक्या क्वालिटीचा आणला, तर मी त्यांना हा नसतो आणायचं, हे डालड्याचे केक आहेत, म्हणजे याच्यात चांगले, म्हणजे त्यांना तेव्हा मला माहितीच नाही, मी कधी केलेल्याच नाही ह्या गोष्टी. तर ते तिथून ते स्वतःला पण डेव्हलप, म्हणजे आजकालच्या जमान्यासोबत इन्व्हॉल्व्ह होण्याचा ते प्रयत्न करत राहायचे, शिकायचे लेकरासाठी. बर्थडेला त्यांनी हौशीने प्रत्येक गोष्ट मुलींच्या बाबतीत, शाळा असो बर्थडे असो, त्यांना काही घेणं म्हणजे घ्यायचं असेल तर सगळ्या गोष्टी ते प्रॉपर करायचे सुरुवातीला. त्यांच्यात प्रामाणिकपणा होताच, हे तर तुम्ही सांगितलं. हो, खूप प्रामाणिकपणा होता त्यांच्यामध्ये, प्रामाणिकपणा होता. आणि जेव्हा पहिली मुलगी झाली ना, तर कसं असतं मार्केटिंग फील्डमध्ये हे वरचे पैसे वगैरे हा गोष्टी विषय असतो. तर ते ज्यावेळेस TVS मध्ये होते, तर TVS फायनान्समध्ये त्यांच्याकडे वरचा पैसा बऱ्याच प्रमाणात यायचा, कारण त्या जे ऑनर होते तेच की आम्ही तुम्हाला सॅलरी देऊ, तुम्हाला काय वरचा कमवायचा तुम्ही कमवा, त्या ऑनरनीच सांगितलं होतं, कारण ते बेसिकली सॅलरीच कमी देत होते, बेसिक सॅलरी. तर त्यामुळं वरचा पैसा असायचा, पण त्यांना ती जाणीव झाली की हे योग्य नाहीये, मला हे नकोय, कारण माझं लेकरू आणि माझ्या लेकरांनी मला प्रामाणिकच बघितलं पाहिजे. तर त्यांनी त्या हट्टापायी तो जॉब सोडून दिला की नको, वरची कमाई नाही, मला जी असेल ती माझी सॅलरी असेल. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये एवढा प्रामाणिकपणा होता. म्हणजे मुलगी झाल्यानंतर म्हणतो ना आपण की एका वडिलांमध्ये जिम्मेदारी येते, ती त्यांची जिम्मेदारी आलेली होती. आणि दुसरी मुलगी झाल्यानंतर तर विचारायचंच काम नाही, अजून जिम्मेदारी आली. तेव्हा पण आमचं खूप छान असं ग्रोथ होती, घर वगैरे झालं, म्हणजे सुखी संसार होता माझा बेसिकली. परिपूर्ण, म्हणजे फोटो बघितलं परिपूर्ण कुटुंब जे म्हणतात ना, परफेक्ट फॅमिली. परफेक्ट फॅमिली. शेअर मार्केटकडे कसे वळले मग हजबंड तुमचे? शेअर मार्केटकडे त्यांना मग कुठेतरी इकॉनॉमिकली नीड लागायला लागली, तर त्यांनी जॉब चेंज केला, मास फायनान्समध्ये जॉईन केलं. तिथे त्यांना IPO लॉन्च झाला त्या फायनान्समध्ये. तर IPO लॉन्च झाल्यानंतर 7,000चे शेअर्स त्यांनी घेतले, 7,000चे 14,000मध्ये कन्वर्ट झाले. देन त्यांना तिथे कळालं की अरे माझ्याकडे तर आता हुकूम का इतका आलाय शेअर मार्केट, देन मी आता जग जिंकू शकतो. तर ही मेंटॅलिटी तिथं त्यांची बिल्डअप झाली आणि ते त्या गोष्टीकडे वळाले. पण हार्डली मला ती गोष्ट फक्त 1 वर्षभर माहिती असेल, पण मला ते कुठेतरी जाणू लागले की हे कंजूसपणा वाढतोय यांचा, हे घरात काही देत नाही, कारण मी पण जॉब करायचे. तर आणि नको होतं मला ते शेअर मार्केटचं. तर मी तेव्हा त्यांना वॉर्निंग दिली होती की आपल्याला शेअर मार्केट खेळायचं नाहीये आणि करायचं नाही, तुम्ही तुमचा फक्त जॉब करणार. इव्हन म्हणजे कोरोनामध्ये त्यांनी त्यांचा जॉब सुद्धा सोडून दिलेला होता शेअर मार्केटसाठी. तर तेव्हा मी त्यांना वॉर्निंग परत म्हणजे खेळले म्हणजे तेव्हा सोडून दिलं, मला माहितीच नाही. मग नंतर कोरोना आला, मी माझं म्हणजे क्लासेस वगैरे मी आधी घ्यायचे, कोरोनामध्ये आम्ही शिफ्टिंग वगैरे केली. मग त्यामध्ये शिफ्टिंग केल्यानंतर त्यांनी एक दिवस सांगितलं की मला जॉबवरून काढून टाकलं. सो मला तिथं टेन्शन आलं, जॉबवरून काढून टाकलं म्हटल्यानंतर म्हटलं आता कोरोनासारखी कंडिशन आहे तर खरंच काढून टाकलं असेल. पण मला काही दिवसांनी कळतं की त्यांना काढून नव्हतं टाकलं, त्यांनी तो स्वतः जॉब सोडून दिलेला होता. फक्त याचा तुमच्या फॅमिलीवर तर ऑफकोर्स परिणाम झाला असेल. परिणाम मी अशी होते की मी परिणाम होऊ देणारी नव्हते. म्हणजे इव्हन आजही मी परिणाम माझ्या फॅमिलीवर कसलाच होऊ देत नाही. मी लगेच जॉब सर्च करायला सुरुवात केली, कारण माझ्या नवऱ्याचा आधी तर मी क्लासेस घ्यायचे, त्यामुळे माझ्याकडे तेवढी माझा सोर्स होता घर चालवण्याचा वगैरे, मी तेवढी सेव्हिंग करून ठेवलेली होती. पण मग नवऱ्याचा जॉब गेला, म्हटलं आता आपल्याला काही करून जॉब शोधणं आहे. मला काय माहिती यांनी मनानेच सोडून दिलंय. तर मी त्यावेळेस कोरोनामध्ये सुद्धा देवगिरी बँकेमध्ये व्हॅकन्सीज वगैरे निघालेल्या होत्या. तर 500-600 लोकांमध्ये आम्ही 5 जणांचं सिलेक्शन झालं असेल, त्याच्यात माझं सिलेक्शन झालेलं. सो ते लक होतं. मला तिथे सॅलरी पण छान दिली, जॉब पण एकदम प्रोफेशनली आणि व्यवस्थित प्रतिष्ठा होती त्याच्यामध्ये. तर त्यामुळे मी मेंटली तिथं स्टेबल झाले आणि माझं मस्त चालू झालं. पण त्यांना वाटलं ही तर सेटल झाली, आता मी काही जरी केलं तरी हिला काही फरक नाही पडणार, कारण ही घर दाखवू शकते. मग ते काय म्हणतात मोकळे झाले आणि मी समजायले की ते कष्ट करतायत. पण त्यांनी तिथे गैरअंडरस्टँडिंग क्रिएट झालं तुमच्यामध्ये? मिसअंडरस्टँडिंग नाही, मी म्हणजे त्यांनी नाही केली, पण मी माझा विश्वास, आता कसं असतं आपण खरं बोलतोय तर आपण समोरच्याला पण खरंच मानतो, तो काय बोलतोय ते सगळे शब्द खरे. आणि मी म्हटलं ना, माझे बेसिकली संस्कार माझ्या फॅमिलीतले आत्मसात असल्यामुळे खरं बोलणं किंवा चूक करायची नाही, आणि तेच त्यांना दिलेले होते. मी म्हटलं ना, जो माणूस प्रामाणिकपणासाठी म्हणजे प्रामाणिकपणाचा पैसा यावा म्हणून जर जॉब सोडत असेल, तो माणूस नंतर असं काही वागेल हे विश्वासच बसत नाही ना. आणि जो माणूस कंजूस आहे, जो संसारासाठी एवढा म्हणजे घरामध्ये इव्हन कोणी स्टीलची भांडे घेत नसत
कारण मोस्ट ऑफ लोक काय असतात, पार्ट्या, बाहेर मित्रांसोबत वेळ घालणं, अशांमध्ये वेळ वाया घालणारे. पण माझा नवरा असा होता की त्याला हाऊस स्वतःला काही घेण्यापेक्षा त्यांना घरात भांडे कुंडे स्टीलचं, म्हणजे त्यांनी सगळा संसार असा सेट केलेला होता. घरात त्यांना नवीन नवीन वस्तू आणायला आवडायच्या, म्हणजे घरातलं इव्हन काही सोफा असो, दिवाण असो, अशा गोष्टी ते करत राहायचे. बरोबर बरोबर. मग असा व्यक्ती असं काही वागेल असं स्वप्नातही वाटणार नाही, वाटणं शक्यच नाही. शक्यच नाही. जो एवढा म्हणजे तुमच्या डोळ्यांवरती प्रेमाची, विश्वास पट्टी होती, प्रेमाची, विश्वासाची. आणि हा माणूस माझा म्हणजे काय आधार आहे लाईफ टाईम. आणि हा कधी माझ्या बाबतीत असं चुकीचं काही करेल असं कधी वाटलंच नाही. आणि ते माझ्या बाबतीत चुकीचे वागलेच नाही, पण ते शेअर मार्केटच्या त्या जाळ्यात अशा पद्धतीने अडकत गेले की त्यातनं त्यांना बाहेर निघणं शक्यच नव्हतं. मग त्यानंतर तुम्ही त्यांच्या बिहेवियर मध्ये काही चेंज बघितला होता का? तुमच्याशी वागताना, समाजात वागताना किंवा मुलींशी वागताना त्यांचं ओव्हरऑल बिहेवियर कसं होतं, किंवा त्याचा परिणाम काही झाला का फॅमिलीवर, तुमच्यावर? इकॉनॉमिकल कंडिशन सगळंच असतं ना. आता मॅनेज करणं म्हणजे काय, होल फॅमिली मॅनेज करणं आहे. आणि संसार येतो, तो खेळ नाहीये किंवा मूवी नाहीये की हा 3 तासात संपेल, आयुष्य काढायचं आहे. तर त्याचा काय परिणाम झाला मग? आता मी म्हणते ना की आमचा संसार हा शून्यातून आम्ही फुलवलेला होता आणि मी पहिल्यापासून सपोर्टिव्ह होते. तर त्यांनी नाही केलं तर त्या गोष्टी मी करून घ्यायचे. तर मला संसारात माझ्या बाबतीत एवढं काही विशेष घडत नसायचं, कारण ते काही देत नसायचे. नंतर सुरुवातीला किराणा वगैरेच भरायचे. पण मी म्हणते ना, माझ्या इच्छा, मी माझं जेव्हा जॉब मी स्टार्ट केला तेव्हापासून मी माझ्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली. मग त्यामुळे समाजामध्ये एक माझं हे दिसण्याचं, एक ही स्वतः खर्चिक असेल वगैरे, ही मेंटॅलिटी समाजाची असते की ही खर्च करते म्हणूनच नवऱ्यावर ही वेळ येते. पण ती गोष्ट त्यांना पण माहिती होती की ही हिचं करते. जीवन त्यांना कोणी विचारलं ते सांगायचे नाही मी काहीच करत नाही, ती तिचं सगळं करते. तर आमच्या घरामध्ये मी बेसिकली सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचे, मुलींचं असो काही असो. ते फक्त किराणा भरून द्यायचे. आणि अशी वेळ यायची की मी त्यांना जर किराणा लिस्ट दिली ना, त्यातला अर्धाच किराणा ते भरायचं. मग मला ते जाणवायचं की असं का वागताय म्हणून. पण मी म्हणायचे चला कंजूसपणा आहे, कारण कंजूसपणा त्यांचा सुरुवातीपासूनच होता. जीव लावायचे पण कंजूस होते नेचरने. मग आता ते नेचर आहे म्हटल्यानंतर मला तेवढं जाणवत नसायचं घरामध्ये. आणि ठीक आहे, आपल्यावर कर्ज आहे, कारण घर करतोय आपण, मुलीचं शिक्षण करतोय, चांगल्या शाळेत शिकवतोय आपण, गाड्या घेतोय आपण, गोल्ड करतोय, तर कर्ज असेलच बाबा यांच्यावर, ही एक मानसिकता असते. मग त्यामुळे घरात जे होईल ती परिस्थिती आम्ही हँडल करायचो. पण मग त्यांचं काय व्हायचं, चिडचिड वाढली त्यांची घरामध्ये की आपण काही वस्तू आणली एखादी, मग का आणली, म्हणजे त्यांना असं वाटायचं की हा पैसा मी शेअर मार्केटमध्ये घातला असताना हिने मला का नाही दिलं. ही मेंटॅलिटी तिथं त्यांची वाढू लागली. हा, म्हणजे काही आणलं की चिडायचं, काय गरज यायची, कशासाठी, मग तू खर्चच करते. मग माझं म्हणणं असायचं की मी तुमच्या जीवावर तर खर्च नाही करत आहे, पण लागणाऱ्या गोष्टी लागतातच. आज जगतोय आपण, कारण हे बघा आयुष्य एकदाच मिळतं. प्रत्येक आपण मरून तर जगू शकत नाही. आणि आपण वायफाय खर्चही करत नाही. जे लागतं, जे रोजच्या म्हणजे आवश्यक गोष्टी, त्याच्यासाठी जर तुम्ही तो खर्च म्हणत असाल तर हे अयोग्य आहे. आता जर तुम्ही म्हणत असाल चटणी भाकरच पोरींनी खाल्ली पाहिजे, नाही, कारण आज आपण आपले लेकरच 1 किंवा 2 होऊ देतो. त्यांना ऑलरेडी मी सिझर करून जर एवढं मी रिस्क घेऊन जन्माला घालते तर त्यांची मी काळजी घेणारच ना. बरोबर. त्यांना काय लागतं, दवाखाना असो, आणि लागतो लेकरांना दवाखाना लागतो, बाहेरचं लागतं, स्कूलचा खर्च असतो, खूप असतो, कुटुंबाचा खर्च. पण ते त्यांना ते जाणीवच नसायची. त्यांचं म्हणणं की नाही, दुसरे लेकरं कसे राहतात तसं. तर दुसऱ्या लेकरांमध्ये ना आपल्या लेकरांमध्ये फरक असेल. ते चटणी भाकर कळीना दणकावून खातात, आपले घासघासही खात नाही. उद्या आजारी पडले तर आपल्यालाच दवाखान्यात पैसा लावावा लागेल. म्हणजे मी ह्या मेंटॅलिटीने विचार करायचे, कारण प्रत्येक लेकराची ही मेंटॅलिटी किंवा खाण्याचं वगैरे वेगवेगळं असतं. खाणारे लेकरं सगळं काही खाऊन घेतात, पण न खाणाऱ्यांना तोळ्याने घास खाऊ घालावं लागतं. मग आजारी पडले तर दवाखान्यात पैसा घालण्यापेक्षा आपण खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ किंवा त्यांना काय लागतं ते देऊ, असा माझा विचार असायचा. म्हणजे मी माझ्या ठिकाणी पण कुठे चुकीची नव्हती आणि ते त्यांच्याही ठिकाणी चुकीचे नव्हते. कारण त्यांना काय वाटायचं की पैसा जेवढाही मला देईल तेवढा मी शेअर मार्केटमध्ये एका दिवसात कमवून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकेल. पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले. त्यांना व्यसन जडलं होतं, खूप अति व्यसन. म्हणजे ते व्यसन म्हणतो ना, माइंडमध्ये एवढं फिट्ट झालेलं होतं त्यांचं की ते त्या व्यसनाच्या पुढे जाऊ शकत नव्हते. त्यांनी जेव्हा सुसाईड करायचं होतं तेव्हा त्यांनी जेन्युइन ती गोष्ट मान्य केली की मी खूप प्रयत्न केले, मला सगळ्यांनी समजून सांगितलं, मला सगळ्यांनी मदत पण केली, पण मी ह्या शेअर मार्केटच्या व्यसनातून बाहेर पडूच शकत नाही. जेव्हा मी संपेल तेव्हा मी शेअर मार्केट माझं संपेल. म्हणजे एवढं त्यांच्या माइंडमध्ये ते फिट्ट झालेलं होतं. बापरे. मग त्यांना पश्चाताप होता का त्यांच्या वागण्याचा? खूप पश्चाताप तरी किंवा कधीतरी? नाही, पश्चाताप त्यांना व्हायचाच. कारण साहजिक आहे, जो माणूस एवढा कंजूस आहे, जो त्याच्या फॅमिलीला प्रत्येक गोष्टीसाठी तरसवतोय, जो
प्रत्येक गोष्टीला तरसवून घरामध्ये काहीच देत नाही आणि त्याच्याकडून बाहेर अशा चुका होत आहे, तर मनातल्या जरी त्याची सांगायची हिंमत नसेल तर मनातल्या मनात ते कुठे ना कुठे स्वतःला खातच होते ना. आणि खात होते ते त्यांच्या तब्येतीवर दिसत होतं. म्हणजे ते तब्येतीने बारीक होते पण अजून खराब होत चालले होते, ते मला जाणवत असायचं. मी त्यांना औषधं वगैरे द्यायचे किंवा प्रोटीन पावडर घ्या, म्हणजे त्या माणसाचं जेवणाकडे पण लक्ष नसायचं. 9 वाजले की शेअर मार्केट 3 वाजेपर्यंत त्यांना धुंदीच नसायची. पण ते आम्हाला समजत नसायचं. मला वाटलं हे ड्युटीला जात आहेत, ते ऑफिसमध्ये जाऊन तिथं करत बसायचे किंवा मग खाली जाऊन बसायचे. लवकर निघायचं नाही, मला लवकर जायचं, मला लवकर तिथे हे करायचं. म्हणजे त्यांच्या समोर नाश्ता देऊ किंवा आपण डब्बा त्यांना घेऊन जा, तर त्यांचं खाण्याकडे पण लक्ष नसायचं. मग ते शिकले होते का शेअर मार्केट? शिकले म्हणजे काय असतं, आता टीव्हीवर लावून बसायचे. टीव्हीवरचं जे आहे ते नॉलेज, म्हणजे प्रॉपर असं नॉलेज घेतलेलं? प्रॉपर नॉलेज नव्हतं घेतलेलं त्यांनी. किती रिस्की ना. प्रॉपर नॉलेजही घेतलं नव्हतं आणि प्रॉपर नॉलेज घेऊन करणारे पण शेवटी रिस्कच आहे ती, खूप रिस्क आहे. बट नॉलेज घेऊन केलं तर थोडीफार कव्हरेज. हा म्हणजे नॉलेज हे बघा, तुम्ही नॉलेज जरी शेअर मार्केटचं घेणार, तुम्ही सायकोलॉजीचं थोडी घेणार आहे नॉलेज. तुमची सायकोलॉजी खराब होते ना इथे, तुमची मानसिकता खराब होतीये. आजकाल आता म्हणणारे भरपूर येतात शेअर मार्केटवर, नाही तुम्ही नॉलेज घ्या, तुम्ही असं करा तसं करा. मी ऐकून आहे. तुम्ही सांगणारे आहेत, पण ती फॅमिली घरात काय भोगते हे तुम्हाला माहितीये का? ते फॅमिली, तो माणूस जर 20 वेळेस जर सुसाईड करायचा प्रयत्न करतोय, तो घरात 20 वेळा, त्याच्यापेक्षा जास्तही असेल, तो जर 15-20 वेळेस जर मरायचा प्रयत्न करतोय, त्यांना आपण वाचवतोय, आपण त्यांना त्यांच्यासाठी पैसा उभा करून देतोय, तर आम्ही काय भोगतोय हे जे शेअर मार्केटचे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक असतात ते भोगत नाही. त्यामुळे त्यांनी, मी म्हणते ना, शेअर मार्केटची पास पण घेऊ नका, ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, पण ज्यावेळेस ती फॅमिली त्या सफर करते ना त्या गोष्टीतनं, ते फार अवघड असतं. म्हणजे एका माणसाचा जीव जाण्यापर्यंत जर वेळ येत असेल ना, तर काय उपयोगाचा तो पैसा किंवा ते मार्केट. खूपच अवघड प्रसंगातनं गेलेले आहात. त्यांना पश्चाताप तर होता म्हटलं तुम्ही. मग त्यांचं असं काय रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं, काय होतं त्यामध्ये की ज्याने तुम्हाला आज असं बनवलंय की आज एक स्त्रीने उभं राहणं नवरा गेल्यानंतर सोपं नाहीये. तुम्ही उभे आहात आणि तुम्ही अवेअरनेस पण करत आहात की यातनं मिळालं तर मिळतंय, नाहीतर काय पश्चाताप करण्याची वेळ येते. 100% पैकी 99% तर मी म्हणते लॉस मध्येच असतात. 1% लक असेल आणि फ्युचरमध्ये असेल तर ते फ्युचरचं झालं. पण तुम्ही इंट्राडे वगैरे हे जर खेळत असाल तर तुम्ही त्या 1% सारखं जर बरोबरी करायला जात असाल तर 1%चं लक येईपर्यंत तुमचं इकडे 100% कधी जाईल कळणार नाही. तुमचं ज्या प्रॉपर्टी कमवण्यासाठी तुम्ही पैसा घालताय त्याच्यात की आम्ही कव्हर करू, पण तुम्ही ऑलरेडी इथं तुमची रेडी प्रॉपर्टी घालताय ना, मग काय उपयोग आहे त्या शेअर मार्केटचा. आणि होतंय म्हणजे तुमची मानसिकता एवढी, माझा लॉस कव्हर करायचा आहे, तो लॉस कव्हर करण्याच्या नादातच तुम्ही हे सर्व करताय ना. तो लॉस तर कव्हर होत नाही, पण तुम्ही तुमच्या आयुष्याचा लॉस कव्हर म्हणजे घालताय, आयुष्याचा लॉसच करताय. आणि हेच सांगायचंय मला म्हणजे आज ह्या पॉडकास्टद्वारे की तुम्ही काही जरी झालं ना तर मरण्यापर्यंत येऊ नका. कारण तुम्ही मरताय फक्त तुम्ही नसता, तुम्ही कुणाचा मुलगा असता, बरोबर आहे, तुम्ही कुणाचा भाऊ असता, कुणाची जावई, कुणाचा नवरा, कुणाचे वडील आहात. म्हणजे एका व्यक्तीच्या आत्महत्येमुळे हे सगळे नाते एकटे पडतात. सगळ्या नात्याला ऑप्शन असूही असतात. वडिलांना दुसराही मुलगा असू शकतो, बहिणीला भाऊ पण मिळेल, आईला दुसरं, म्हणजे सगळं. पण मुली ज्या असतात ना, मुलींना बाप परत मिळत नाही. तर नाही मिळत, खरंच नाही मिळत. मी आज त्या गोष्टी भोगलेल्या आहे की मला वडिलांसारखं प्रेम अजून पण नाही मिळालं. मी आज 17-18 वर्षापासून मिस करते माझ्या वडिलांना. इव्हन ज्या दिवशी त्यांनी सुसाईड केलं त्या दिवशी सुद्धा मी माझ्या पप्पांच्या आठवणीत मला रडायला येऊ लागलं. मे बी की निगेटिव्हिटी असेल जी मला टच करत असेल, मला ते जाणवलं नाही, पण मला त्या दिवशी इतकी आठवण येऊन मी पप्पांच्या आठवणीत रडू लागले. आणि त्यांनी असं केलं. मी त्यांना सांगायचे की नाही आपल्या मुलींसाठी तुम्ही राहा, पण ते नाही राहिले. आणि शेवटी त्यांनी तीच वेळ आणली. आणि आज मी क्षणाक्षणाला तरसते, कारण मला माहिती सिच्युएशन मी काही जरी केलं तर हँडल नाही होणार आहे. आता मी त्यांच्यासाठी बाप नाही आणू शकणार आहे. मला त्या प्रॉपर्टीच्या लॉस पेक्षा मी माझ्या नवऱ्याचा लॉस केलाय, माझ्या मुलींचा बाप गमवला, हा लॉस केला, हा लॉस मी आयुष्यात कव्हर करू शकणार नाही. आता मग काय उपयोगाचं आहे ते शेअर मार्केट? काय उपयोगाचं आहे की तुम्ही तुमचा जीव देऊन जर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय तर काहीच नाहीये. आणि तुम्हाला जर वाटत असेल मी अजून पैसा घालणार आहे आणि मी जर मेलो, म्हणजे त्यांचं तेच होते रेकॉर्डिंग मध्ये, मी अजून लॉस करून घेईल जिवंत राहिलो तर. लॉस
जो करायचा असतं तो केला असता, चाललं असतं, पण त्यांनी आज राहिलं असतं ना, तर आज माझं परिपूर्ण कुटुंब मला दिसलं असतं. आज आम्ही प्रत्येक क्षणाला घरात काय काय भोगतो हे आम्हाला आमचं माहितीये. दिसताना क्षण म्हणजे सगळ्या जगाला दिसतं की ही खूप स्ट्रॉंग आहे, ही सगळ्या गोष्टी करते, राहते, पण तरी कुठे ना कुठे उणीव इतकी झालेली असते ती भरून निघत नसते. तर त्यांनी जेव्हा रेकॉर्डिंग केली ना, तर रेकॉर्डिंग मध्ये सेम असंच बोलले की कविता तू खूप स्ट्रॉंग आहेस, तू एवढी स्ट्रॉंग आहे की तू सगळं हँडल करू शकते. आणि कविता नावाचं मी पुस्तकच वाचलं नाही म्हणे. कविता नावाचं जर पुस्तक वाचलं असतं ना, तर आज आयुष्यात श्रीमंत माणूस असतो. मी म्हटलं ना, माझे विचाराचार खूप म्हणजे नाही, आता आजकाल नाही समजत कुणाला, पण होते. मी माझ्या हस्बंडला म्हणून त्यांना माहिती होते, पण त्यांनी कधी त्यावर अंमलबजावणी केली नाही, वागले नाही. पण त्यांना मरताना तो पश्चाताप झाला. मी जर हिचं ऐकलं असतं तर आज मी आयुष्यात श्रीमंत माणूस असतो. आणि हे खरं होतं. मी त्यांना तेच म्हणायचे, हे बघा तुम्ही फक्त शांततेत सगळं करा, लेकरांना जीव लावा, मला लावा, आपल्याला काहीच नको, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होत असतात. लेडी लक म्हणतो, उगाच नसतं ते. बरोबर. आणि त्यांना ह्या गोष्टींची जाणीव कधी झाली? मरताना. मग एक ते वाटतं की तुम्हाला एवढी छान जाणीव झाली ना, तुम्ही रिटर्न येऊन परत आपला नवीन आयुष्य सुरुवात केली असते ना, आज आपलं खूप छान असतं. आणि असतं आमच्या सगळ्यांमध्ये तेवढं होतं की आम्ही करू शकत होतो, आम्ही कधी खचणारे नव्हतो. तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं, कविता तू स्ट्रॉंग राहा, तू खूप स्ट्रॉंग आहेसच, पण अजून राहा. मुलींना पण सांगितलं, मम्मीला खचू देऊ नका, मम्मी खचेल, मम्मीला वाईट वाटेल, तेव्हा मम्मीच्या मागे उभं राहा. माझं नाव नका करू, पण मम्मीचं नावासाठी तुम्ही चांगला अभ्यास करा. म्हणजे त्यांना त्यांचं नाव सुद्धा घेण्याची लाज वाटत होती तेव्हा, की माझ्या नावासाठी नका, माझं नाव गेलंय, मी घातलंय नाव, पण तुम्ही मम्मीच्या नावासाठी अभ्यास करा, पुढे तिचं नाव करा. मग मला तेच वाटतं की तुम्ही असं काय एवढं पाप केलं होतं की तुम्ही स्वतःचं नाव घेण्याची सुद्धा लाज तुम्हाला वाटते, की काय एवढी मानसिकता खराब करून घेतली. मी त्यांना सांगायचे की तुम्ही पैसा, प्रॉपर्टी घातली ना, आपली घातली, आपण कोणाची लुबाडली का? नाही. मग याचं वाईट का वाटून घ्यायचंय? आपल्या नशिबात नव्हतं म्हणून सोडून देऊयात ना. पण त्यांना ते म्हणते ना, कंजूस माणसाला जो महिनाभरासाठी 20-30 हजार रुपयासाठी महिनाभर जर कष्ट करत असेल आणि त्याच्याकडनं एवढं जर एकदम लॉस होत असेल ना, तर त्याला ते मनाला लागतं. पण त्यांना हे नाही समजलं, म्हणजे हे शिक्षण पण किती गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जीव देणं तुम्हाला सोपं वाटते, पण जगणं तुम्हाला अवघड वाटते. म्हणजे ही काय ही मानसिकता, की समाज तुम्हाला एवढा महत्वाचा आहे का? तुम्हाला तुमची प्रॉपर्टी एवढी महत्वाची आहे का? ठीक आहे ना, समाजाने ट्रोल केलं असतं थोड्या दिवस, पण मला फरक नव्हता पडत ना समाजाचा. मी त्यांना तेच म्हणायचे, आपल्याला फरक नाही पडत. तुम्हाला इथे लाज वाटते ना राहण्याची, कारण असतं लोक बघण्याचा दृष्टिकोन, काय मूर्ख माणूस एवढं करून बसलाय. तर ते कुठेतरी त्यांना स्वतःबद्दल एक तिरस्कार निर्माण झालेला होता. तर मी त्यांना म्हणायचे की आपण, तुम्हाला इथे नाही आवडत ना, आपण पुणे मुंबईला सेट होऊ. कोणत्याच नातेवाईकाच्या शेजारी राहायचं नाही किंवा कोणाच्या संपर्कात पण यायचं नाही जोपर्यंत आपलं सगळं होत नाही. आणि नाही जरी झालं तर काय कुणाला दाखवायचंय? 2 मुली आहेत, आज मुलींची एवढी कमतरता आहे. आपल्या मुलींना असं स्थळ मिळेल, आपल्याला काही हुंडा वगैरे द्यायची गरज नाहीये, आणि आपल्याला मुलगा नाहीये की मुलाला म्हणजे प्रॉपर्टी बघून मुलगी देतील, असं पण काही नाहीये. मग कशासाठी एवढं रिग्रेट करायचं? आणि हे मी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस त्यांनी सुसाईड करायचा प्रयत्न केला ना, त्यांना मी ते समजून सांगितलं. म्हणजे त्यांनी पूर्ण मानसिकता केलेली होती त्यांची सुसाईडची. 20 वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्यांची जगण्याची इच्छा पूर्णपणे मेलेली होती. मग त्यांनी मेसेज मध्ये पण तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं, तर मग तुम्ही जर सांगू शकत असाल तर. मेसेज मध्ये त्यांनी माफी मागितली, कविता मला माफ कर, मी परत शेअर मार्केट खेळलो, मी तुमचा विश्वास तोडला, मी नाही सुधरू शकत आहे. सेम रेकॉर्डिंग मध्ये जे बोललं ना, तेच मेसेज मध्ये. माझी जी शेती राहिलेली आहे ती कविताच्या नावावर करून द्या, मी तिला काहीच ठेवलेलं नाहीये, तिला कसलाच आधार नाहीये. पण माझा मेन आधार ते होते, हे त्यांना समजलं नाही. पैसा, प्रॉपर्टी कधी ना कधी कमवलीच असती, पण मेन आधार ते चालले होते हे त्यांना समजलं नाही. कविताला काही जगण्यासाठी ठेवलेलं नाहीये, कविताच्या नावावर करून द्या, कविता ती शेती विक, ते पैसे FD कर, मुलींचं चांगलं शिक्षण कर. आज शिक्षण करते, सगळ्या गोष्टी करते मी म्हणजे कोणतं हे नाही केलेलं, पण मी सगळ्या गोष्टी करते, पण कुठे ना कुठे खंत वाटते ना की असं ते बघायला नाहीये. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी असं केलं ना, त्यावेळेस माझ्या मनात एकच प्रश्न यायचा की मी जर सोन्याचा बंगला जरी बांधला तर तो व्यक्ती बघायला नाहीये ना, काय उपयोग आहे त्या प्रॉपर्टीचा किंवा त्या कृतीचा? आणि ते असते तर मी आज पत्राच्या शेडमध्ये सुद्धा राहू शकले असते, कारण ते माझा आधार होता. मला एक तर वडील नव्हते, मी आधार त्यांनाच बघत होते. तर माझं म्हणजे मी म्हटलं, माझे 5-6 ऑपरेशन झालेले आहे, तर माझं फिजिकली, मेंटली तो व्यक्ती आधार होता. तो मला घरामध्ये इतकी हेल्प करायचा,
म्हणजे घरामध्ये मी मोस्ट ऑफ सगळ्या कामाला, मी जॉब करायचे तर मी कामाला बायाच लावलेल्या असायच्या, पण ते मला घरामध्ये पण त्रास देत नसायचे. इव्हन त्यांनी सुसाईड करायच्या आधी माझं कपाट वगैरे सुद्धा लावून दिलेलं, साड्या वगैरे. जेव्हा मला फ्लॅट कारण ते गेले, माझ्या डोक्यावरचं छप्पर पण गेलेलं होतं. म्हणजे मी अशा कंडिशन मधून कशी सफर केलेलं मला माझं माहितीये, की राहतं घर नाहीये, नवऱ्याने सुसाईड केलेलं आहे, आपल्यावर कर्ज आहे, कोणती पॉलिसी नाहीये, काहीच नाही, कोणताच आधार नाहीये, मेंटली आधार नाहीये माझा. मी काय करू? माझं म्हणजे पोटामध्ये गोळा येणं, भीती वाटणं, ह्या गोष्टी, की मला ऍटलीस्ट हा माणसाची पगार तर येत होती, मी त्याच्यावर तर सफर म्हणजे जगू शकत होते ना. त्यांनी ते सुद्धा बंद केलं, म्हणजे सगळं करून ते सुद्धा बंद. भले पगार त्यांना जास्त नव्हती, पण ती पगार का असे ना, मला कामाला मी एखादा EMI भरला असता किंवा पुढे चालून आम्ही आमचं फ्लॅट परत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं असतं, काही ना काही आम्ही पूर्ण केलंच असतं ना. तर त्यांनी तिथं सुद्धा तो पण पर्याय नाही ठेवला. तर ते वाईट वाटायचं की यांनी फक्त राहायला हवं होतं, बाकी मी सगळं नीट झालंच असतं. हे बघा, विश्वास जर असेल ना तर सगळं नीट होतच असतं. माझं म्हणणं, तुम्ही त्या शेअर मार्केटपेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर 1% विश्वास ठेवला असता की मला ते सोडायचंच. आणि जीव देण्यापेक्षा व्यसन सोडणं कधी पण सोपं असतं. बरोबर आहे, पण ते त्यावेळेला त्यांनी निवडताना चुकीचा पर्याय निवडला आणि त्यांनी ते ठरवलं होतं ताई. त्यामुळे तुम्ही त्यांची मानसिकता बदलवण्यासाठी किती प्रयत्न केला असता तरी पण त्यांनी ते 20 वेळा प्रयत्न करणं म्हणजे त्यांना जगण्याची इच्छाच उरलेली इच्छा. म्हणजे ही मानसिकता होते कशामुळे होते? शेअर मार्केटमुळे. मग आज जे शेअर मार्केट बद्दल बोलायला लोक येतात की नाही, तुम्ही त्याला चुकीचं म्हणू नका, तुम्ही जुगार म्हणू नका, पण प्रत्येक जण तुमच्यासारखा स्ट्रॉंग मानसिकतेचा असेलच असं नाही ना. प्रत्येकाची, कारण मध्यमवर्गीय परिस्थिती असते, गरीब परिस्थिती असते. जो माणूस रात्रंदिवस जर कष्ट करत असेल कुटुंबासाठी, त्याच्याकडनं जर एवढा लॉस होतोय तर त्याला त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होतोय हे तुम्ही त्याची जिम्मेदारी घेताय का? तर त्यामुळे कोणत्याही गोष्टीबद्दल जर बोलताना थोडंसं लोकांनी पण समाजातला थोडा विचार करावा. पॉझिटिव्ह जरी असेल तर तो तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा, कारण तुम्ही तुमचा लॉस कव्हर करू शकता पण एखाद्याच्या मानसिकतेचा लॉस कव्हर होऊ शकत नाही. बघा डिअर फ्रेंड्स, एका स्त्रीचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. ठीक आहे, शेअर मार्केटमुळे झालेलं आहे, त्यांनी ज्ञान घेतलं नसेल असेल, परंतु हे एकच उदाहरण नाहीये. आता 4 दिवसापूर्वीच आपण बघितलं की अख्खं कुटुंब संपवलं एका व्यक्तीने. म्हणजे स्वतःही गेले, मुलींनाही आणि बायकोलाही त्यांनी मारलंय. शेअर मार्केटमुळेच लॉस झालाय तो. आपल्याला सगळ्यांना इन्स्टंट मनी हवी आहे. आपल्याला असं वाटतं की सहज पैसा मिळावा, लगेच मिळावा. पैसा सहज मिळतो, मी तेच तुम्हाला शिकवते, पण तो असा नाही मिळत. तो मिळतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग ऑपॉर्च्युनिटीज मिळायला हव्यात. त्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तुमच्या सब्जेक्टमध्ये, किंवा तुमची मानसिकता तेवढी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे की शून्यातनं विश्व आणि विश्वातनं शून्य झालो तरी मी डगमगणार नाही. आणि हे होतं, ही मानसिकता त्यावेळी होते ज्यावेळी आपण सगळं संपवलेलं असतं आपलं. सो माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की जरूर तुम्ही रिस्क घ्या, तुम्हाला घ्यायची असेल तर. जीवावर बेतेल एवढी रिस्क घेऊ नका, कारण त्या म्हटल्या तसं त्यांनी काय संपवलं आहे तर त्यांचा जोडीदार गमावलेला आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ गेलेला आहे, मुलींना वडील नाहीयेत. एकटी स्त्री समाजात वावरत असताना तिला किती त्रास होतो हे तुमच्या आजूबाजूलाही तुम्ही उदाहरणं बघितली असतील, आपण त्यांच्याही तोंडून ऐकूयात. पण ही वेळ तुमच्या कुटुंबावर येऊ नये म्हणून रिस्क घ्या, पण ती कॅल्क्युलेटेड घ्या. गरजेची असेल तरच घ्या. शॉर्टकटने पैसा मिळाला असता तर 99% लोक श्रीमंत राहिले असते, 1% नाही. शॉर्टकट्सने पैसा मिळत नाही. पैसा नॉलेजने, स्किलने, ऑपॉर्च्युनिटीजने आणि संघर्षाने, म्हणजे तुमच्या करिअर मधला संघर्ष म्हणते मी, की संघर्षाने नाही म्हणणार, पण मेहनतीने मिळतो. तुम्ही थोडी ऍक्शन करा, युनिव्हर्स मला खूप देईल, परंतु ती ऍक्शन सकारात्मक असावी, कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी जरूर नसावी. खूप वाईट वाटलं ताई, आणि तरी तुम्ही एवढ्या खंबीर आहात आणि आज जगाला अवेअर करण्यासाठी की मी तर लॉस सहन केलाच आहे. इथे येण्याचं माझं कारण तेच आहे, सांगण्याचं कारण हे बघा, कुणालाही स्वतःची वैयक्तिक लाईफ जगासमोर मांडायला आवडत नसते. आज तो व्यक्ती गेलाय, त्यांनी कुणाचे पैसे घेतले असतील नसतील, ते पण त्यांना नाव ठेवत असतील, तर मला तोच प्रश्न यायचा की कारण त्या व्यक्तीला मला पण नाव नाही ठेवायचं, कारण तू माझं काय, मला माझं माहिती, पण माझ्यासारखी वेळ परत कुणावर खरंच येऊ नये. कारण ही कंडिशन खूप बेकार आहे. मी स्ट्रॉंग होते म्हणून मी इथे आहे,
तुम्ही आता जे प्रकरण सांगितलं त्या प्रकरणामध्ये ती लेडीज घाबरून गेली असेल, होतं, कारण प्रॉपर्टी ही कुठेतरी फार गरजेची गोष्ट आहे, ही मेंटॅलिटी असते. नाही त्यांनी नकळत मारून टाकलं त्यांना. नाही पण ती घरामध्ये ती खचली असेल ना, त्याला काय जाणीव झाली की आपल्यानंतर यांचं काय होईल. कारण ती लेडीज खूप खचून गेली असेल की माझ्या 2 मुलं आहेत तर यांच्यासाठी काहीच नाही राहिलं. आणि होतं हे फार म्हणजे मेंटॅलिटी एवढी असते की आता आमचं सगळंच संपलं. पण मला एकच सांगायचं, प्रॉपर्टी संपणं म्हणजे तुमचं सगळं संपणं नाहीये. तुमचा श्वास जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं. ज्या दिवशी श्वास संपेल तिथं सगळं संपलंय. तर तुम्ही असं खचून जाऊ नका. तुम्ही मरण्यासारखे विचार जर येत असतील तर तुमच्या फॅमिलीकडे जा, त्यांनी 4 शिव्या दिल्या तर ऐका, कारण ती तुमची कुटुंब आहे. तुम्ही त्यांचं जर एवढं आर्थिक नुकसान करताय तर ते थोडं बोलणार, कुणाला पण भीती वाटणार. तर त्यांची पण मानसिकता समजून घ्या आणि स्वतःच्या मानसिकतेला स्टेबल करा. म्हणजे मी आता स्वतः सांगते सुद्धा, जर अशा काही माझ्याकडे प्रकरण आले ना त्यांना समजून सांगते की भाऊ दादा माझ्याकडे बघा, माझे काय हाल आहे. तर तुम्ही, कारण भरपूर लोक घर सोडून जातात, सुसाईड करण्याचा प्रयत्न करतायत. मग ही एकाची मानसिकता नाहीये ना, इथे सगळ्यांची जर तीच मानसिकता होतीये तर तुम्ही म्हणजे ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की अशी गोष्ट परत समाजात नको व्हायला. तुम्ही तर खूप सफर केला आहे, खूप त्रास सहन केलेला आहे, अजूनही करतायत. तुम्हाला 2 मुली आहेत, त्यांची मानसिकता काय आहे किंवा त्या कुठल्या फेज मधून जात आहेत, त्यांना तुम्ही स्टेबल कसं केलं? काय असतं, लेकरं जन्माला येतात तेव्हा त्यांच्यासाठी आई वडीलच महत्वाचे असतात. आणि ते आमचं चौरस कुटुंब, म्हणजे माझ्या हस्बंडचा असा स्वभाव होता, जगाच्या पाठीवर कुठे गेला त्यांना रात्री घर लागायचं, त्यांना त्यांचे लेकरं आणि मी लागायचे. तर पहिल्यापासून जर चौरस कुटुंब बघतोय आणि त्यातनं अचानक बापाची एक्झिट होतीये तर ती मानसिकता लेकरांवर किती बीतत असेल याचा आपण विचार पण नाही करू शकत. फक्त ते बोलून दाखवत नाही पण ते मनातनं खूप खचलेले असतात. त्याच म्हणजे कालच माझ्या मुलीने एवढी छान बिर्याणी सारखी खिचडी बनवली तर तिला पप्पांची आठवण आली की माझे पप्पा असते ते किती कौतुक करून खाल्लं असतं. आणि आई नाही करत कौतुक, जो बाप करतो ना ते आईला एवढं जमत नाही, कारण आईला वाटतं अजून ही इम्प्रूव्ह हवी म्हणून ती तिथं थोडं शॉर्टकट घेते. पण वडील नसतात, वडील जळालेली पोळी सुद्धा लेकराची खात असतात. लेकरांनी मार्क जरी कमी आणले की समजून सांगत असतात. आईला अपेक्षा भरपूर असतात, तशा वडिलांना नसतात. वडिलांना त्यांचे लेकरं हुशारच वाटत असतात. तर माझे पोरी दोघी पण इतकं मिस करतात, फक्त त्या चेहऱ्यावर दाखवत नाही पण क्षणोक्षणी त्या मनातल्या मनात झुरतात, रडतात. म्हणजे इव्हन माझ्या मोठ्या मुलीला मला मेडिसिन चालू करावं लागलं त्या डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी. ती सुद्धा तिच्या पप्पांसारखे तिच्याही डोक्यात थॉट पिऊ लागले. बापरे. कारण एक कुटुंब असतं त्यांना पण साहजिक की कुणाचं कुटुंब बघितलं समोर, तर आमचं पण असंच होतं. आणि आमचं खरंच खूप गोड कुटुंब होतं. आम्हाला कुणाचंच घेणं देणं नव्हतं. आम्ही आमच्या संसारात सुखी होतो. आम्हाला कोणी बोलवलं नाही तरी फरक पडत नव्हता, कुणी आलं तरी फरक नव्हता पडत, असं आम्ही होतो. तर त्यांची त्या मेंटॅलिटीतून ते सफर करतायत खूप, म्हणजे त्या खूप मिस करतात त्यांच्या पप्पांना. खूप अवघड आहे, शब्द कमी पडतायत विचारायला. अशा परिस्थितीतनं तुम्ही जातायत आणि मुलं सुद्धा जातायत. हे तर आपलं कुटुंब आपण सांभाळतोय, सगळं करतोय, पण एका स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा बदललेला असतो. त्याचा तुम्हाला काही अनुभव आला की किंवा नातेवाईक असू दे किंवा काही असू दे? काय असतं, ही एकटी पडली ही कसं करतीये हा एक फार गहन प्रश्न पडतो समाजाला. म्हणजे जर आपण त्यांच्या लेवलने जर राहायला लागलो ना तरी प्रश्न पडतो की हिला कोणीतरी देणारं असेल. आणि आज ह्या पॉडकास्टवर सांगते, मला जर कोणी देणारं असेल तर त्यांनी समोर येऊन दाखवावं. मी आतापर्यंत कुणाकडून 1 रुपया नाही घेतलेला. मी स्वाभिमानाने जशी आहे तशी, माझ्यावर वेळ आली तर मी कर्ज माझ्याही नावावर काढेल ही एवढी हिंमत मी ठेवते, कारण कर्ज फेडण्याची हिंमत माझ्यात आहे. आणि मी राहील चांगली माझ्या लेकरांना, कारण माझ्या नवऱ्याने जर माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे तर मी माझ्या मुलींना कसलंच कमी नाही पडू देणार आहे. तर तिथं लोकांना प्रश्न पडतो. इव्हन मी फ्लॅट घेताना पण लोकांना प्रश्न की हिने एवढा फ्लॅट भाड्याने का घेतला, म्हणजे ही कसं काय करते, कुठून देते. आमच्या घरात 2-2, 3-3 जण कमवणारे असून आम्ही नाही भाडं देऊ शकत, ही कसं काय देते. म्हणजे असले पण घाण प्रश्न लोकांच्या मनात पडतात. तर ही मानसिकता, आणि इथे बायकाच तसला घाण विचार करतात. मग तिथे विचार येतो, तुम्ही त्याच गोष्टी करतात का? तुम्हाला असा विचार काय येऊ शकत नाही? एखादी बाई स्ट्रॉंग असू शकत नाही का? ती पुढचा आणि मी करायचे ना, मी स्ट्रॉंग, मी म्हटलं मी आधीपासून स्ट्रॉंग होते माझ्या संसारात. मी एकदम झालेली नाहीये. मी माझ्या नवऱ्याला लेकरासारखं सांभाळलेलं आहे प्रत्येक सिच्युएशन मध्ये. मी त्यांच्या मागे आईसारखी राहिले, बायकोसारखी उभी राहिलेली आहे. फक्त आता ते नाहीये, पण परिस्थिती तशीच आहे. तर त्या परिस्थितीला मी जर एकटी उभी राहून जर करत असेल, तिथे लोकांना कुठेतरी खटकतं की ही कशी एकटी हँडल करत असेल. ती मानसिकता मला बदलायची आहे, किंवा एक सांगायचंय की
तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन त्या लेडीजकडून म्हणजे लेडीजवर जो आहे ना तो चेंज करा. ती प्रत्येक वेळेस स्वतःचं आयुष्य सेटल करण्यासाठी चुकीच्याच मार्गाला जाईल असं नसतं. बरोबर आहे. ती चांगल्या मार्गावरून स्वतःसाठी जिद्दीने पैसे उभे करू शकते. वेळ आली तर ती काही पण म्हणजे लोन काढेल किंवा काही करेल, पण ती जगेल चांगलं. तर तुम्ही ती पुरुषासारखी करते ना, हेच पुरुषांनी केलं असतं तुम्ही त्याला वाहवा केलं असतं. पण लेडीज करते तर कशी करते, काय करते, प्रश्न कशाला पडू देता मनामध्ये? आणि पडू द्यायलाच नाही पाहिजे असे प्रश्न. कारण संसार हा एक पुरुषाचा नसतो किंवा बाईचाही नसतो. जर 17 वर्ष मी संसार केलेला आहे तर मला माझ्या संसारातला अनुभव आहे ना. फक्त एवढं होतं की माझे हसबंड रूम वगैरे शिफ्ट करताना मला एक वस्तूही उचलू देत नव्हते. आता मला ते स्वतः करणं आलं किंवा माणसं लावून करणं आलं तर मला तिथं मदत घेणं आलेली आहे, म्हणजे मूवर्स पॅकर्स वगैरे. तर ह्या गोष्टी मला करून घ्याव्या लागतात. आता आम्ही घरात काय काय मिस करतो आम्हाला माहितीये. आज आम्हाला झोपवायला धाकाने ते नाही येत, रोज रात्री आठवण येते. हे माहितीये का समाजाला? 10चा ठोका असेल तर माझ्या नवऱ्याचं 10 असायचं की 10ला झोपले पाहिजे. आज रात्रीचे 3 वाजो 4 वाजो झोप येत नाही, कारण तो धाक देणारा व्यक्ती घरात नाहीये. सकाळी उठ म्हणायला लेकरांना तो व्यक्ती नाहीये, आणि आईचा धाक ते लेकरं ऐकू शकत नाही. मग ह्या गोष्टी आम्ही काय घरात फेस करतो हे तुम्हाला माहिती नाहीये ना. तुम्ही माझं हा ठीक आहे, मी त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी माझ्या लेकरांना बाहेर फिरवते, माझ्या लेकरांना हवं ते घेऊन देते, कारण मला त्यांची मानसिकता चांगली करायची. फक्त तुम्हाला ते दिसतंय, पण तुम्हाला आम्ही रोज काय घरात भोगतो हे दिसत नाहीये. आज सिलेंडर जरी लावायचं असलं ना तर आम्हाला दोघी आई माय लेकीला परेशान व्हावं लागतं, कारण बाहेरच्यांना आम्ही बोलू शकत नाही. घरात फॅन जरी बंद झाला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात जिथे प्रत्येक ठिकाणी म्हणजे नवरा फक्त बाईला त्याच गोष्टीसाठी हवा असतो असं नाही, त्याच्या संसारासाठी त्या बाईलाही हवा असतो, बाईलाही नवरा, नवऱ्यालाही बायको हवी असते. तर आमचं असं याच्यामध्ये आम्ही काय मिस करतोय. आज फॅन बसवायचा असेल, लाईट बसवायचं असेल तर मला माझ्या मुलीला उभं करावं लागतं, बाहेर जायचं असेल आणि करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे समाजाने हे बघायला नाही पाहिजे की ह्या लेडीजला ही कशी एकटी करते, तिला पर्याय नाहीये. ती कुणाची मदत घेऊ शकत नाही. उद्या मदत घेतली भाऊ म्हणून तरी तुम्हीच बघणार आहेत, तुम्हीच नाव ठेवणार आहे. मग ती करते, तिलाही करू द्यायचं नाहीये. मग तिचा नवरा गेला म्हणजे तिच्याकडून जगण्याचा अधिकार संपलाय का? अजिबात नाही. तिचा संसार तुटलाय का? ती तिचा संसार सांभाळते ना. तिच्या संसारातला फक्त एक व्यक्ती गेलेला आहे, पण संसार जागेवरच आहे. तर ही जी मेंटॅलिटी आहे ना की नवरा गेला म्हणजे संसार संपलाय, संपत नाही संसार. मी तेव्हाच ठरवलं की मला संसार संपवायचा नाही. फक्त माझ्या संसारातले माझ्या हसबंडने सुसाईड केलं, पण त्यांनी संसार ठेवलाय, तो मला पुढे चालवायचा आहे. बरोबर. आणि लोकांचं कसं की नाही तू पसारा उचल, तू भावाच्या घरी जा, किंवा तू म्हणजे सिंगल रूम घे. का घेऊ? म्हणजे माझा नवरा गेला म्हणजे माझा जगण्याचा अधिकार संपलाय का? मी सिंगल रूम मध्ये राहू? मला जर माझ्या नवऱ्याने एवढा पसारा घेऊन ठेवलाय, त्या पसाऱ्यामध्ये माझा किती जीव आहे, कारण त्यांनी घेऊन दिलेली गोष्ट आहे. त्यासाठी जर मला भाडं भरावं लागतं तर भरते ना. मी तुमच्या दारात आले नाही पैसे मागायला, तो माझा प्रश्न आहे. मी माझ्या नवऱ्याचं काय अटॅचमेंट आहे, त्यांनी कोणती गोष्ट कशी घेतली, त्यासाठी मी ते करते. तर लोकांचं नाही तू डबल रूम मध्ये राहा, तेवढेच पैसे वाचतील. नाही वाचवायचे मला पैसे. माझं आयुष्य एकदाच आहे. मी 17 वर्षामध्ये जशी जगली मला तसं जगू दे शांततेत. माझ्यावर वेळ आली तर मी माझं बघून घेईल. पण एक तर मला कळतं पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह होईल. मी का सिंगल रूम मध्ये जाण्याचं आणि डबल रूम मध्ये जाण्याचं स्वप्न बघू? पण मी तेव्हा ठरवलं की नाही, मला 2 BHK माझा स्वतःचा फ्लॅट होता तर मला भाड्याने पण 2 BHKच घ्यायचा आहे. ज्या एरियात माझा फ्लॅट होता मला त्याच एरियामध्ये माझा भाड्याचा का होईना घ्यायचा. जे आयुष्य माझ्या नवऱ्याने माझ्या मुलींना दिलं तेच आयुष्य मला माझ्या मुलींना द्यायचं. मग या विचारांमध्ये चूक कुठे? अजिबात नाही. मग ह्या गोष्टी जर समाजाला चुकीच्या वाटत असतील की नाही ही उधळपट्टी करते किंवा हिने जपून राहावं, तुम्ही देताय का? मला जपून राहण्याचा अधिकार सांगण्याचा केव्हा अधिकार आहे? तुम्ही जर मला महिन्याचा खर्च देत असाल, तुम्ही जर माझा किराणा भरत असाल, तुम्ही मला लागलं सांगलं तर माझ्या फोन पेला पैसे टाकत असाल, तेव्हा तो तुम्हाला अधिकार आहे की तू जपून खर्च कर म्हणायला. पण तुम्ही काही कुणी मला विचारत नाही माझ्या घरात काय आहे काय नाही, तर तुम्हाला तो अधिकार नाही. मी माझं आयुष्य जगू शकते. बरोबर. खूपच संघर्ष आहे आणि या संघर्षातनं समाजाने आपली खरोखर दृष्टी बदलणं गरजेचं आहे. आय ओपनिंग आहे. एक स्त्री सिंगल मदर आपल्या मुलींना वाढवण्यासाठी, समाजात तिचं स्थान मिळवण्यासाठी धडपडतीये. तिला हात द्यायचा सोडून तिचा पाय खेचण्याचा जो प्रयत्न होतोय तो खरोखर खूप चुकीचा आहे. याला खरंच मी निंदनीयच म्हणेल. जिने नवरा गमावलाय, कर्ज डोक्यावर आहे, 2-2 मुली आहेत पदरात, तिने तिचं आयुष्य जगणं सोडून देऊन काय करायला हवं अशी मानसिकता नेमकी समाजाची आहे. हे सगळं साप चुकीचं आहे. एक स्त्री अबला नाहीये तर ती सबला आहे. तीच चंडी, तीच काली, तीच दुर्गा आहे.
तीच लक्ष्मी आहे. आपला दृष्टिकोन बदला, आपोआप समाज बदलायला लागणार आहे. सिंगल जर एक बायको मेली तर तो नवरा सिंगल सुद्धा राहत नाही, लगेच महिन्यात दुसरं लग्न करतो. आणि एक स्त्री नवरा गेल्यानंतर तिने हवं तसं तिने राहायचं सुद्धा नाही, हे साप चुकीचं आहे. या पॉडकास्ट मधून मी एवढंच सांगेल, तुमचा दृष्टिकोन बदला, समाज आपोआप बदलणार आहे. परिवर्तन आपोआप घडत नसतं. नवरा गेला, सुसाईड केली, त्यांच्या चुकीने केली, सगळी संपत्ती गमावली, त्यांच्या चुकीने गमावली, त्याची शिक्षा यांनी का भोगावी? बरं, ती शिक्षा भोगतच आहेत, कर्ज असू दे, अजून मानसिक असू दे, शारीरिक असू दे, सगळ्या. आणि त्यावरून जर लोकांचे टोमणे असतील तर कुणीही त्यांचं खरोखर घर चालवायला जात नाही. मला लोकांना एकच विनंती आहे, अशी एक नाही अशा 1000 स्त्रिया आहेत आणि ज्यांच्यात बळ नाही मग त्या नवऱ्यासोबतच स्वतःला संपवतात सुद्धा. पण ज्या जगतायत त्यांना जगू द्या. आज आपल्या आई, बहीण, बायको जशी आहे तशी ती सुद्धा कोणाची तरी नातलग आहे. प्रत्येक स्त्रीकडे ज्या नजरेने तुम्ही तुमच्या आईकडे बघतात त्या नजरेने बघा. नक्कीच तुम्हाला हे जग सुंदर वाटणार आहे. खूप छान कविता ताई. एवढा संघर्ष आणि त्यातनं तुम्ही उभे आहात, खरंच सलाम आहे तुमच्या कर्तृत्वाला. खरंच मी म्हणेल तुम्ही रणरागिणी आहात आणि या सगळ्यातनं पुढे जात आहात, खूप उंच शिखरावर जाणार आहात. एक दिवस तुमचं नक्कीच नाव एवढं मोठं होईल की आकाश ठेंगणं होईल. आणि जे आज तुमच्या मागे बोलतायत, तोंडावर बोलतायत, तेच उद्या सांगतील की ते आमचे रिलेटिव्ह आहेत. एवढ्या तुम्ही मोठ्या होणार आहात कारण तुमच्यात कर्तृत्व आहे, जिद्द आहे, मेहनतीने पैसा कमवण्याची धमक आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची सुद्धा धमक आहे. खूप खूप आभार की आज तुम्ही एवढं सगळं तुमचं जीवन प्रवासातला एक छोटासा चॅप्टर आमच्यासोबत शेअर केला. खूप आहे, आपण बोलायला गेलो तर रात्र कमी पडेल एवढा तुमचा अनुभव आहे. परंतु थोडक्यात जे सांगितलं, जे अवेअरनेस तुम्ही केला आहे, जे तुम्ही गमवलंय ते लोकांनी गमवू नये म्हणून जी तुमची कळकळ आहे ती नक्की समाजापर्यंत पोहोचली असेल. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. असंच काम करत राहा. खरोखर लोकांना या गोष्टीची गरज आहे, अवेअरनेसची गरज आहे. आणि ज्यांना चंदेरी दुनिया ती वाटते की हो शेअर मार्केट म्हणजे एका दिवसात करोडो रुपये कमवू शकतात, तर त्यांच्या फॅमिलीने काय काय गमवलेलं असतं याचं उदाहरण म्हणून तुम्ही आज समाजात फिरत आहात. खूप खूप धन्यवाद एवढा मोठा अनुभव शेअर केल्याबद्दल. कशी वाटली पॉडकास्ट नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हालाही काय वाटतं ते सुद्धा सांगा. आणि अशा नवनवीन पॉडकास्टसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हाईप हे बटन प्रेस करायला विसरू नका. परत भेटूयात पुढील पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.